नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 24 मार्च या दिवशी आलेली आहे होळी. या दिवशी वार आहे रविवार आणि दुसऱ्या दिवशी 25 मार्चला आहे धुलिवंदन. ही होळी जी आहे तर ती प्रत्येक घरोघरी पेटवली जाते. बरेच जण एकत्र सुद्धा होळी पेटवतात, म्हणजे पूर्ण कॉलनी मिळून एक होळी तयार करत असतं आणि बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाच्या घरासमोर होळी पेटवली जाते. तर पहा, आपल्यातले जे काही गिले शिकवे आहेत, म्हणजे जे काही वाईट विचार आहेत, तर ते अग्नीमध्ये जाळून टाकायचे असतात आणि चांगल्या विचारांनी आपल्याला सुरुवात करायची असते. म्हणजेच काय, तर वाईटावर चांगल्याची मात, म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय असं म्हणून ही होलिका दहन हे केलं जातं. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही होळी साजरी केली जाते. होळी पेटवल्यानंतर बऱ्याच वेळा त्या होळीभोवती जेव्हा गोल फिरत असतो त्यावेळेस बोंबलत फिरत असतो. तर त्यामुळेच या काही वेगवेगळ्या प्रथा या महाराष्ट्रामध्ये साजऱ्या केल्या जातात. होळी हा सण पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि ह्या होळीच्या दिवशी पहा, आपल्याला काही उपाय घरामध्ये करायचे असतात. तर आपल्याला अशा ठिकाणी एक विड्याचं पान अर्पण करायचं आहे. हे पान जर आपण अर्पण केलं तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आयुष्यभर आपल्या घरामध्ये पैसा हा कधीही कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहील. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहील. हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, एखाद्याच्या घरी सर्व काही सुरळीत चालू असताना त्याच्यावरती अचानक वाईट घटना घडायला सुरुवात होते. घरात येणारी लक्ष्मी ही थांबते. लोक पैशामध्ये डुबतात आणि त्यांच्यावरती कर्जाचा डोंगर होत असतो आणि हातात पैसा नसतानाही दवाखाना मागे लागत असतो. एखादी मोठी घटना आपल्यासोबतही घडत असते. कर्जाचा डोंगर आपल्यावरती वाढत चालत असतो आणि म्हणूनच तुम्ही जर अशा संकटांचा सामना करत असाल तर तुम्हाला जो मी विड्याच्या पानाचा उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे. तर बघा, विड्याच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं. कोणतीही पूजा करत असताना आपण विड्याची पानंही वापरतो. या विड्याच्या पानाच्या टोकाला लक्ष्मीचा सहवास असतो आणि विड्याच्या पानाच्या उजव्या साईडला ब्रह्मदेवाचा सहवास असतो आणि विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वतीचा वास असतो. त्याचबरोबर विड्याच्या डाव्या बाजूला पार्वतीचा वास असतो आणि त्याचबरोबर ह्या विड्याच्या पानाचे जे देठ आहे त्या देठांमध्ये महाविष्णूंचा वास असतो आणि मागील बाजूस चंद्रदेवांचा वास असतो आणि त्याचबरोबर सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो आणि म्हणूनच हे विड्याचं पान हे बऱ्याचशा पूजेमध्ये वापरलं जातं. आणि होळीच्या दिवशी आपल्याला म्हणूनच ह्या विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. या दिवशी पौर्णिमा देखील आहे. जर तुम्ही ह्या विड्याच्या पानाचा उपाय होळीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी जर केला तर तुम्हाला कधीही पैशाच्या अडचणी येणार नाही. तुमच्याकडे अखंड लक्ष्मी ही टिकून राहील आणि तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे दुःख, दारिद्र्य राहणार नाही. ही विड्याची पानं तुमच्या उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला वरदानच ठरतील. त्यामुळे आपल्याला 3 विड्यांची पानं घ्यायची आहेत. तर बघा, ही विड्याची पानं घेताना चांगली स्वच्छ आणि देठ असणारी आपल्याला घ्यायची आहेत. तुटले फुटलेली, चिरलेली, पिवळी झालेली अशी पानं आपल्याला घ्यायची नाही. यानंतर ही पानं घेतल्यानंतर ती पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत. त्यानंतर ती पुसून काढायची आहेत. यानंतर आपल्याला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि यात शुद्ध गाईच्या तुपामध्ये ही जी 3 पानं आहेत तर ती भिजवायची आहेत. होळीच्या दिवशी आपण जी पूजा करायला जातो त्यावेळेस पहा, आपण होळीला पुरणाचा नैवेद्य दाखवतो आणि बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा आपण होळीमध्ये वेगवेगळ्या अर्पण करत असतो. ते बघा, जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेस ही जी विड्याची पानं आहेत तर ती आपल्याला होळीमध्ये अर्पण करायची आहेत. ही पानं आपण अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात राहते आणि आपलं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन
होऊन जाते। त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे विड्याच्या पानाचा तो आवर्जून होळीच्या दिवशी करायचा आहे। तुम्ही आवर्जून हा उपाय करून पहा। बघा दुसरा उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर पहा, होळीच्या दिवशी आपल्याला होळीमध्ये गहू आणि ज्वारी अर्पण करायची आहे आणि एक मुठभर गहू आणि एक मुठभर जी ज्वारी आहे ती घ्यायची आहे आणि जेव्हा आपण होळीची पूजा करणार आहोत त्यावेळेस त्या होळीमध्ये आपल्याला अर्पण करायचे आहे। दोन धान्य जर आपण होळीच्या दिवशी अर्पण केले तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आणि बघा अग्निदेवीला जर आपण हे धान्य अर्पण केलं तर आपल्या जीवनामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही। बघा बऱ्याच वेळा आपण स्वयंपाक करतो आणि बरंचसं धान्य आपलं बरंचसं अन्न जे आहे तर ते शिल्लक राहतं, तर मग अशा वेळेस पहा हे अन्नसुद्धा शिल्लक राहत नाही। धान्य आपण जेव्हा अग्नीला अर्पण करतो, होळीला अर्पण करतो त्यावेळेस आपल्या घरावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहतो। म्हणून तुम्हाला हे दोन धान्य जे आहेत तर ते होळीमध्ये आवर्जून अर्पण करायचे आहे। तसेच तुमच्या जीवनामध्ये सुख शांती नसेल, सतत काही ना काही वाद विवाद होत असेल, काही ना काही संकट येत असतील, भरपूर साऱ्या अडचणी असतील, भरपूर दिवसापासून आपल्या मनामध्ये एखादी इच्छा आहे पण ती पूर्ण होत नसेल, अडचणी आणि संकट हे संपत नसतील, तर काय करायचं आहे, आपल्याला एक चंदनाचं लाकूड घेऊन यायचं आहे। एक छोटंसं लाकूड घेऊन आला तरी चालेल आणि होळीच्या दिवशी तुमच्या हाताने ते होळीमध्ये आपल्याला दहन करायचं आहे। केल्याने तुमच्या जीवनामध्ये सतत येणाऱ्या समस्यांवर तुम्ही नक्कीच मात करू शकता। तुमची प्रगती होण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही। तुमच्या जीवनामध्ये सतत भरभरून प्रगती होईल, तुमच्या इच्छा आकांक्षा ह्या नेहमी पूर्ण होत आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहील। आता बघा तुम्हाला जर चंदनाचं लाकूड कुठे भेटेल हे जर प्रश्न पडला असेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्यांच्याकडे तुम्हाला हे चंदनाचं लाकूड मिळून जाईल। तर पहा अशा प्रकारे आपल्याला जे काही उपाय मी सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत। हे उपाय केल्यामुळे जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होईल आणि घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही। तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।